अंपायर और दूसरी तरफ बारामती के डांस स्टार अंपायर सूरज सकट आप देख रहे हैं। थर्ड अंपायर के रूप में अनमल पवार सर एमसीए के ये रहेंगे ऑफिशियली टीम की तरफ से। और दूसरी तरफ अगर देखिए तो आप सुन रहे थे अब तक वॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी जी, बिल्कुल एक ज़बरदस्त वाणी, उसके साथ में प्रभावित किया इन्होंने। सारे जहाँ जाते हैं मैदान में अपनी छाप छोड़ते हैं। जैसे चंदू शेट्टी जी हमारे साथ में जुड़े हैं आज, कल नरेश धोमी जी के साथ में जुड़े थे, उसके साथ में गोपी यादव सर थे, अमर यादव पहले दिन से जुड़े। ये ऑफिशियली टीम के साथ में आपका स्वागत है। टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से भी काफ़ी सारे लोग भी जुड़ चुके हैं। तो उसी के साथ में सबका एक अहम रोल, अहम पायदान यहाँ पर नज़र आ रहा है। मैदान की तरफ रुख करते हैं तो 6 ओवर का मुकाबला, ये तीसरा निर्णायक मुकाबला मैदान में। जो टीम जीतेगी आज के दिन का अंतिम मुकाबला खेलेंगे। अक्षय तावरे, सबकी नज़रें इस खिलाड़ी के साथ में, कैप्टन कूल के साथ में बातचीत कर रहे हैं। और बातचीत में कहा उन्होंने कि ये तगड़ी टीम ज़रूर है। और बिल्कुल देखिए ये आसमान में जिस तरह से काले बादल है, थोड़ी सी बूंदाबांदी हो चुकी है, इसकी वजह से थोड़े से गेंदबाजों को वेरिएशन मिलेगा। गेंदबाज स्विंग करेंगे, बल्लेबाज के वो नाक में सुमित जी दम कर रखेंगे। शायद ये कहानी है, ये बहुत ही प्रभावित है मैदान। चलिए गेंदबाज इमारत पे चलते हैं तो जहां पर है बारामती एक्सप्रेस मोइन बागवान, बल्लेबाज इमारत पे आकाश काले। और लेट्स प्ले का इशारा साहेब चषक का, ये चलता हुआ मोइन बनाम आकाश काले के बीच में तगड़ा मुकाबला। लेट्स प्ले। पहली गेंद स्विच हिट। आत्मविश्वास बहुत बढ़ चुका है इनका, क्योंकि 50 रन वाली पारी, एक बल्लेबाजों की 50 रन वाली पारी आती है तो बहुत ज़बरदस्त। दूसरी तरफ मोइन बागवान बार बार इस मैदान में अपने आप को सिद्ध किया है इन्होंने। बहुत वेरिएशन है, एक तीखे बाउंसर के लिए एक प्रोफेशनल खिलाड़ी मोइन बागवान देखते हैं आप बार बार इस मैदान में, हमेशा वो वेरिएशन के साथ में उतरते हैं। आसान होने वाला नहीं है आकाश कालेबाजी के लिए, लेकिन क्रिकेट का मैदान है, यहाँ पर हर कोई रत्ती महारथी बनने की कोशिश में लगे रहते हैं। इस बार देखिए बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल हाई और पीछे हट के एक कट करना चाहते थे। इस समय देखिए वो कनेक्शन नहीं है, बिंदी गेंद नज़र आ रही है। पहली गेंद पे स्विच हिट खेलना चाहते थे, दूसरी गेंद पे लेट कट खेलना चाहते थे, दोनों गेंद में वेरिएशन नज़र आई है। मोइन बागवान की अगर बात करेंगे तो ये प्रतिभा है इस गेंदबाज के अंदर। हर गेंद इनकी बिल्कुल अलग लहजे पे डालते हैं ये गेंदबाज। खाता खुलने पे थोड़ा सा संघर्ष करा रहे हैं आकाश काले के लिए। एक और मरतबा इस समय देखिए गेंद बिल्कुल नीचे रहती हुई, मैंने पहले कहा था जनाब कि थोड़ी सी बूंदाबांदी जो हो चुकी है बल्लेबाज के नाक में दम करके करा के रहेगी, कुछ वैसे ही हो रही है जनाब। यहाँ पर संघर्ष कायम है, कहते हैं ना जनाब कि संघर्ष से कायम है दुनिया। बेहतर एक प्रतिभावंत बैटर जिसके बल्ले से पिछला मैच में अर्धशतक निकला है, लेकिन यहाँ पर रनों के लिए संघर्ष करते नजर आ रहे बाजी। एक और मर्तबा इस समय सामने, बिल्कुल देखिए 4 गेंदें डाली है, चारों के चारों गेंदों में बल्लेबाज को चितपट दिया है। बिल्कुल चेकमेट का कहानी खेल चल रहा है। मोइन बागवान हर तरह से आते हैं, प्रभावित करते हैं। मोइन बागवान बहुत ही काम करते हैं, इसलिए बारामती एक्सप्रेस 4 गेंदें अब तक संघर्ष हुआ नहीं है। और बिल्कुल देखिए संघर्ष कनेक्शन की कमी है। इस बार देखिए बार बार प्रेशर बनाया था मोइन बागवान, डाउन दी बॉल, आकाश काले बैक टू दी पवेलियन, पहला झटका 0 के योग पे। मैच में 0 की कहानी है, इसी का तो खेल क्रिकेट है। कभी आपको ऊपर लेके जाता है, कभी आपको नीचे रखता है। लेकिन इसके लिए मैं अक्सर कहता हूँ आपको तारीफ, अगर आपको सक्सेस मिले तो इतराना नहीं है, और अनसक्सेस रहे तो कतराना नहीं है, चलते रहना है। बिल्कुल देखिए वो हर कहानी बनती है, लेकिन मोइन बागवान क्या बेहतर गेंदबाजी है। बिल्कुल देखिए जकड़ के रखा था और वो झटपटाट करने की कोशिश में टॉप पे लगा, कॉटन बॉल लिया, बढ़िया सा विकेट। 5 गेंदे अब तक वो रन आया नहीं है। अब आया है बारामती नवाब। ये फिर से एक बार मेडन ओवर,
ये दूसरा मेडन ओवर आया आज के दिन का पहला आया था मंगेश कावरे के जरिए से। ये दूसरा आ गया मोइन बागवान के अंदर जरिए से। बिल्कुल देखिए एक विकेट लिया मेडन ओवर। बिल्कुल एक के बाद में शून्य टीम के ग्रुप प्रतिष्ठान विजय। इनके 82वें जन्मदिन के अवसर पे राकेश भैया वाल्मीकि युवा मंच आयोजित साहिब चषक 2023 में आप सभी का स्वागत है। विक्रांत राजे निम्बालकर मैन फ्रॉम मालेगांव, सामने रणजीत यादव मैन फ्रॉम तांदुळवाडी। क्या वो संघर्ष बन चुका है मैदान में। उड़ाया पहला ही गेंद पे, गेंद ऊपर है और गेंद जा रही है स्पिन लेग रीजन में, जहां पर आ गए हैं पहली गेंद पे चौका, 4 रन। रणजीत यादव शॉर्ट पिच गेंद थी, उसको पहले ही पढ़ लिया था। बहुत ही आक्रामक तेवर के साथ में रणजीत यादव। पहला मुकाबला खास गया नहीं है, पहला मुकाबला गोल्डन डक के शिकार बने थे। अब पहली गेंद पे जब बल्लेबाजी करे तो जनाब ने जड़ दिया चौका। चौके के साथ में अपना भी खाता खोलते हुए, टीम का भी खाता खोलते हुए यहाँ पर रणजीत यादव के ग्रुप प्रतिष्ठान चारुदत्त भाव का काले, युवराज जी काले, इनकी टीम पहुंच हुई। और दांडी गोल, यू मिस आई विल डेफिनेटली हिट। क्या जबरदस्त है, दांडी गुल हो चुकी है और रणजीत भी चले बैक टू दी पवेलियन। छोड़ दिया इस गेंद को। युवराज कांटे की बात करेंगे तो निक नेम नाना नाम से जाने जाते हैं, बंटी भी नाम से जाने जाते हैं। कांटेवाड़ी के नगरी से बिलोंग करने वाले ये बंटी कांटे आप मैदान में देख रहे हैं। 5 रन, 1 विकेट के नुकसान पे के ग्रुप के लिए मुश्किलें हैं। लेकिन ये बड़ा स्कोर वाला मुकाबला तो नजर नहीं आ रहा। लेकिन यहाँ पर देखिए जैसी हल्की हल्की बूंदाबांदी जो हो चुकी थी, उसके बाद में आसान नहीं है। ये फिर से बड़ा, वाह बड़ा शॉट, पॉइंट और कवर के बीच में से गोली की रफ्तार से गेंद गई है सीमा रेखा पार, 4 रन। बागवान ने फंसा लिया और फिर से बार विक्रांत बनाम युवराज कांटे के बीच में मुकाबला। इस बार देखिए प्ले डाउन हुई है। एक तेरी एक मेरे लिए कहानी, बहुत अच्छा चौका, लेकिन इस बार अपने आप से खपा रहेंगे। बल्ले का अंदरूनी हिस्सा स्टंप पे जाके गिरी और बेल से उखड़ती हुई और झटका नंबर 3।
लेग स्टंप के ऊपर जो बेल्स थी वो बेल्स उड़ती हुई नजर आ रही है। विक्रांत को मिल गई सफलता। भयंकर थोड़ी से साबित जरूर हुई है इस ओवर में। 9 रन इनके ही सामने आए हैं, लेकिन 2 विकेट भी बहुमूल्य लिए हैं। पहले अगर देखें तो युवराज काटे, अब उसके पहले अगर बात करेंगे तो रणजीत विक्रांत राजे के सामने बीच मैदान में कप्तान सीना तान जो है आए हैं के ग्रुप प्रतिष्ठान के लिए नायक बने हैं। तो कल नायक क्या बनेंगे ये गोविंद यूनाइटेड के सामने। इस समय देखिए उड़ाया आते ही बाहर से मन बना के आए हैं। पहली गेंद वसीम शेख ने जो घूमा है इनका बल्ला, रन दे के जाएगा 6। रही थी लेकिन आते ही आक्रमण किए हैं। बिल्कुल देखिए एक जबरदस्त पवित्र के लिए जाने जाते हैं हमेशा वसीम शेख, लेकिन बहुत ही तगड़ा बैटर हैं। जानते हैं पहले ओवर में रन आया नहीं, दूसरे ओवर में थोड़ा सा वापसी करते नजर आए, लेकिन विकेट भी बहुत गिरे हैं 3 अब तक। एक गेंद शेष है इस ओवर का। ये भी अच्छा है मिड ऑफ के ऊपर से इस समय एक और मरतबा हवाई फायर। वसीम शेख ऑन फायर, 6 रन। रन 21 रन। पहले ओवर की बात करें तो मेडन वहां पर रन आया था, लेकिन दूसरे ओवर में 21 रन आए। तो कहते हैं ना वो भरपाई करने वाली ओवर। हालांकि विकेट मिले इस ओवर में 2, लेकिन 2 गेंदों में 2 छक्के। शायद एक तरफ विकेटें गिर रही थी, वसीम जैसे ही आ गए बीच मैदान में, नहीं जनाब मैं अपना ही फंडा खेलूंगा, जिसके लिए जाने जाते हैं पिन शीटर के रूप में इस मैदान में। ये मैदान इनको रास आता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम, और बिल्कुल पिठाई करते हुए अब मोइन बागवान। मेडन ओवर डाला था, विकेट एक मिली थी। अब सामने बारामती नवाब, नवाब शेख। ओह उड़ाया बल्ले के बीचों बीच, गेंद जा रही है अक्षय तावरे। बिल्कुल कुछ नहीं है, ऐसा लगा कि गेंद बहुत लंबी जाएगी, लेकिन गेंद भी बिल्कुल स्टॉप हुई। बिल्कुल गेंद ने उड़ान भरी ही नहीं है, बिल्कुल वो कहते हैं पैरों तले दब जा, वैसे दब गई यहाँ पर। पहली गेंद पे रन आए 2, ऐसा यहाँ पर मौका भी मिला है नवाब को। बनाम बारामती एक्सप्रेस, ये ज़बरदस्त चर्चे रहेंगे दोनों के बीच में। बारामती नगरी की अगर बात करें, टेनिस क्रिकेट विश्व की बात करते हैं तो मोइन बागवान बारामती एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, जिसके लिए विकेट लेने में माहिर है। लेकिन सामने बारामती नवाब, क्या नवाब पड़ेंगे बारामती एक्सप्रेस के ऊपर भारी। वाह कटा चाय, लेकिन कुणाल निकम क्या बढ़िया कैच पकड़ा है। मोइन बागवान बारामती नवाब को पकड़ मजबूत की है। कुणाल निकम के लिए तालियां बजते हुए, क्योंकि ये कैच नहीं है क्या मैच भी आपने पकड़ा है। ओ यूटी आउट, नवाब चले बैक टू दी पवेलियन। शॉट से मैं हैरान नहीं होऊंगा, क्योंकि ऐसा लग रहा था मानो एक गेंद जा रही है पैरेलल छक्के वाली। उसके पहले भी ऐसा लगा सुमित जी कि वो भी गेंद जा रही है आउट ऑफ पार्क, लेकिन 2 गेंदों में बहुत ही नाराज किया। अब नाराज चेहरे लेके बाहर आ रहे हैं। शायद देखिए अपने बेस्ट एफर्ट आने वाले बारामती का भविष्य बन सकते हैं, लेकिन मोइन बागवान बार बार आते हैं, अपनी शिकार को ढूंढते हैं। जिस तरह से कहते हैं ना जनाब कि शिकारी अपने शिकार को खुद दबोच लेता है, उसी तरह से मोइन बागवान जो जाल बिछाते हैं उसके अंदर बिल्कुल दबोचने का काम करते हैं मोइन बागवान। देखिए चौथा झटका, रन के ऊपर देखिए तो बोर्ड के ऊपर 23 रन लगे हैं। 23 पे 4 विकेट के ग्रुप प्रतिष्ठान थोड़ी से मुश्किल आ चुकी है, लेकिन एक तगड़ा मुकाबला क्या देखने मिलेगा,
क्योंकि एक तरफ गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती तगड़ी टीम है, लेकिन इस मैदान में हमेशा एक दूसरे के सामने खेल के पता है किसका गेम कैसा है, कौन कितने हद तक खेल सकता है। मैच कुछ भी हो सकता है आज के दिन में। मोइन बागवान बनाम अभिजीत एक सिंह है, तगड़ा बैटर के ग्रुप प्रतिष्ठान के तरफ से आज उतारा है। वो इस समय आते ही पहली गेंद उड़ाई थी, लेकिन विक्रांत राजे लॉग ऑफ में पता चला कि पहुंच नहीं पाएंगे, अपने कदम को पीछे रोका। और बिल्कुल देखिए, क्योंकि पता है, लेकिन देखिए कुछ क्षणों के पहले अगर देखिए इस ओवर में जैसे गेंद ऊपर से लैंड होती है तो फिर से उड़ती नहीं है, बिल्कुल वहीं पर स्तब्ध होती जा रही है। इसकी वजह देखिए तो खास ये है, हल्की हल्की बूंदाबांदी हो चुकी है, इसीलिए यहाँ पर आउटफील्ड थोड़ी सी गीली हो चुकी है। ये पटकी हुई गेंद थी, बाहर वाली गेंद के साथ में वो कट करना चाहते थे, लेकिन यहाँ पर बिंदी गेंदें। एक तरफ दो गेंदों में दो छक्के लगाकर बल्लेबाजी कर रहे थे, इनका हौसला काफ़ी बुलंदी ऊपर, लेकिन दूसरी तरफ पहला बैडन और दूसरे ओवर में भी विकेट मिला है, तो शायद मोइन बनाम वसीम वसीम दोनों के बीच में तगड़ा मुकाबला है। क्या मोइन इनको फंसाएंगे या फिर वसीम भाई अपने तेवर दिखाएंगे? नहीं ये देखिए गेंदबाज काफ़ी चतुर है, जिसके लिए जाने जाते हैं वो काम भी करते हैं बखूबी और रनों में अंकुश लगाते हैं। गोविंद यूनाइटेड की यंगर्स की बात करेंगे, टेनिस क्रिकेट में ताल्लुक वाइज में इन्होंने बहुत बड़ा नाम किया है, एक ज़बरदस्त टीम के रूप से खेलती है, लेकिन सामने आज देखिए अपने ही बारामती के एक दिलेर जाबाजों के साथ में लड़ रहे हैं। शायद इसीलिए जो आप प्रतिष्ठा के लिए बाहर आपकी प्रतिष्ठा बनी है, उस प्रतिष्ठा के लिए लड़ाई मैदान में आज जारी है। ओह! ये देखिए क्या ज़बरदस्त पिक किया है। बिल्कुल देखिए यहाँ पर स्पिन लेग रीजन में जहाँ पर संतोष लश्कर, बारामती का हार्दिक पांड्या गेंद के ऊपर आएँगे, फ़ील्ड करेंगे, तब तक एक मात्र रन आता हुआ। इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में रन आए 4, विकेट भी खोया। क्या बेहतर स्पेल, 2 ओवर डाले, 2 विकेट लिए और 4 रन खर्च किए मोइन बागवान ने। बहुत ही ज़बरदस्त स्पेल। 3 की कहानी खत्म, 3 के चलते-चलते बोर्ड पर रन लगे हैं 25 रन, 4 विकेट के नुकसान पे टीम के ग्रुप प्रतिष्ठान। दिलचस्प बनेगा, क्योंकि देखिए के ग्रुप प्रतिष्ठान के लिए गेंदबाज भी अच्छे हैं, लेकिन एक रोकने का कुछ सबब मिल जाएगा। अक्षय तावरे, मैन फ्रॉम मोरगांव, सामने वसीम शेख। ये जबरदस्त पीछे हटे, बैकफुट पंच किया है, लेकिन गेंद जा रही है थर्ड मैन ऊपर, कुणाल निकम रह गए पीछे, गेंद ने जीती बाजी, आ गया चौका 4 रन। यूनाइटेड यंगर्स बारामती के कप्तान अक्षय तावरे और के ग्रुप प्रतिष्ठान के लिए कप्तानी कर रहे हैं वसीम शेख। तो कप्तान अपने अपने टीम के लिए न्याय दिलाने के लिए मैदान में, एक दूसरे के ऊपर भारी पड़ने के लिए मैदान में। पहली गेंद पे चौका आ चुका है अक्षय तावरे, क्या वापसी करेंगे? और ये बहुत ही अच्छी गेंद थी और स्विंग और मिस की कहानी बनी। बिल्कुल देखिए रडार से बिल्कुल दूर रखने की कोशिश है, बल्ला बहुत जोर से घुमाते हैं वसीम। इनकी बल्ले की गूंज देख के ऐसा लगता है मानो कनेक्शन होता है तो आउट ऑफ पार्क जाएगा, लेकिन खेल ये विपरीत हो मैदान में होता नजर आ रहा है। 29 रन लगे बोर्ड के, फिर से बार पीछे हटे, अच्छा कट किया है। इस समय देखिए डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में कुणाल निकम फील्ड से एक बार बिजी होते नजर आ रहे हैं। महाराष्ट्र पुलिस के 2 दिग्गज मैदान में आज खेल रहे हैं। एक तरफ गोविंद यूनाइटेड की तरफ से कुणाल निकम और दूसरी तरफ के ग्रुप प्रतिष्ठान की तरफ से अभिजीत एक सिंह। ये 2 जबरदस्त योद्धे मैदान में आज खेल रहे हैं। बोर्ड के ऊपर देखिए 31 रन लगे हैं बोर्ड के ऊपर। चौथा ओवर मैदान में आप देख रहे हैं अक्षय तावरे बनाम वसीम शेख। उड़ाया बल्ले के बीचों बीच वसीम शेख का तेवर, गेंद चली है आउट ऑफ पार, रन दे के जाएगी 6, कोसों दूर हवाई यात्रा के लिए 6 रन। लिए तो बात कर रहे थे नायक नहीं है खलनायक है, तो
बिल्कुल देखिए रडार में गेंद थी, उसको बहुत ही अच्छे परखा और पल्ले का बैट लिफ्ट और सिक्स साथ में मिड विकेट पार गेंद को भेजा 6 रन। इस छक्के के साथ में 37 रन, 35 रन लगे। अक्षय तावरे के ऊपर आक्रमण कर रहे हैं वसीम शेख। एक और मरतबा, ये तो फ्लाइट वाला है, शायद नजर आ रहा है यहाँ पर वसीम शेख। क्या ये चौका है या छक्का है? शायद अंपायर के वो हाथ हिलते हुए, इसका मतलब है चौका है। बहुत 4 रन। गेंदे 2 4 6। एक और मरतबा, क्या बात है, इस बार तो जनाब ने बिल्कुल गेंद को भेजा है आउट ऑफ पार्क। बारामती दर्शन के लिए वसीम शेख का ब्लास्ट है, 6 रन। आया था वसीम शेख ने, लेकिन अंतिम गेंद में छक्का आया। 22 रन आए इस अक्षय तावरे के ओवर में। और बात करेंगे सबसे महंगा ओवर, 21 आए थे विक्रांत राजे निम्बालकर के ओवर में। उसके बाद में 4 रन आए मोइन बागवान के ओवर में, लेकिन 22 रन अक्षय तावरे के ओवर में। यहाँ से अगर देखेंगे तो 4 की समाप्ति, 4 के बाद में 47 रन। वसीम भाई की अगर बात करेंगे तो अब तक इनकी बल्लेबाजी की बात करेंगे, 11 गेंदों में 35 रन और 4 छक्के और 2 चौके, 318 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं वसीम शेख। देखिए कप्तानी पारी खेल रहे बीच मैदान में। आसान होने वाला नहीं है इस मुकाबला दोनों टीमों के लिए। इससे अगर देखिए हल्की हल्की धूप जैसे निकलनी शुरुआत हो चुकी है, वैसे देखिए बल्लेबाजों के बीच जोश आना शुरुआत कर चुके हैं। क्रिकेट के मैदान में अक्सर कहते हैं हारता वही है जो लड़ता नहीं है। शायद एक तरफ वसीम शेख, दूसरी तरफ अभिजीत एक सिंह। गेंदबाजी में देखें तो महाराष्ट्र पुलिस कुणाल निकम, एक तरफ महाराष्ट्र पुलिस कुणाल निकम, दूसरी तरफ अभिजीत एक सिंह। 2 पुलिस एक दूसरे के सामने मैदान में आए हैं। एक खेल रहा है गोविंद यूनाइटेड की तरफ से और एक खेल रहे हैं के ग्रुप प्रतिष्ठान की तरफ से। 4 के बाद में 47, 12 गेंदे अभी विशेष है। कौन पड़ेगा किसके ऊपर भारी, क्योंकि ये क्रिकेट है ले भारी। पहली गेंद, वाह क्या गेंद, कुणाल निकम की ये गेंद बिल्कुल स्विंग होती हुई गेंद जा रही है, कानों के बगल से आवाज देती जा रही है, हाय सर, हाय सर, हेलो सर। लेकिन क्या गेंद की जवाब हमला मिलेंगे, क्योंकि दोनों एक दूसरे के सामने। कुणाल, ओ ये देखिए निकल गई, बल्ला बहुत जोर से निकला था, विकेटों के पीछे विकेट कीपर के दस्तान से निकल गया चौका। और चौके के साथ में अर्धशतक भी पूरा होता हुआ टीम के ग्रुप प्रतिष्ठान का। वेल प्लेड, 51 रन। कारण बनती है, इसीलिए देखिए टॉप एंड लग के विकेट के पीछे आसिफ सैयद के ऊपर से गेंद निकल गई, 4 रन। और फिर से बात तैयार होते हुए गेंदबाजी मार पे कुणाल निकम, इस बार पटकी हुई गेंद थी, आके हटा ली थी हार्दिक पांड्या डाउन दी बॉल। और अभिजीत एक सिंह बैक टू दी पवेलियन, बड़ा झटका फिर से बाद दिया है कुणाल निकम ने। उसके बाद में विकेट और 51 रन लगे बोर्ड के ऊपर। इसके बाद में अगर देखिए तो फिर बात करेंगे तो विकेट यहाँ पर आती हुई अभी भी 9 गेंदें शेष है बल्लेबाजी करने के लिए इमरान पठान। पठान ही हमला करने वाले इमरान पठान, 51 पे 5 विकेटें जो खोई है टीम ने। शायद इसके ऊपर नजर रहेगी बीच मैदान में, शायद गेंदे
काफ़ी निर्णायक ही है। अगर देखिए 5 ओवर मैदान में देख रहे हैं आप, कुणाल निकम एक चौका ज़रूर आया था। अभिजीत एक सिंह इनके बल्ले से 51 रन, 65 अच्छा टोटल रहेगा। शायद मुकाबला बहुत ही दिलचस्प मुकाबला रहेगा क्योंकि एक तरफ गोविंद यूनाइटेड, यंगर्स बारामती, काफ़ी सारे लोग आ चुके हैं इस मुकाबला देखने के लिए। आप सभी का स्वागत है दूर से, दराज से और यूट्यूब के माध्यम से भी जो भी जुड़े हैं, आप सभी का फिर से एक बार स्वागत है। चलिए इमरान पठान, पठान ही हमला करने वाले इमरान पठान इस मैदान में बार-बार आपको सिद्ध किया है। पहला गेंद बल्ले के बीचों बीच लेकिन अक्षय तावरे डाउन दी बॉल और पुट डाउन। क्या छूटा है, दिल टूटा है अक्षय तावरे के फैन का, क्योंकि देखिए कैचेस छोड़ते नहीं है। ये बिल्कुल देखिए नीचे रहता हुआ कैच था लेकिन पहुंच गए थे पकड़ना। आपने बहुत ज़बरदस्त शोहरत है आपकी और बिल्कुल देखिए आपके साथ में आपके लोग जुड़ते हैं। बिल्कुल देखिए गर्व की बात होती है। 52 रन लगे बोर्ड के ऊपर। ये पाँचवीं ओवर की अगली गेंद, 4 गेंदें हो चुकी हैं, 5 रन अब तक कर चुके हैं और एकमात्र विकेट लेकिन नज़रें वसीम शेख के ऊपर। बहुत ही ज़बरदस्त सवा 300 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं मैदान में वसीम शेख। एक कप्तानी भरी पारी इस समय शायद वो फिर से बार कनेक्शन अच्छा नहीं है। शायद इस समय मोइन बागवान जहाँ गली में है अच्छा फील करते नजर आए। शायद लेग बाइस के रूप से, जी हाँ, कपा खान कह रहे हैं लेग बाइस के रूप से ये रन सिंगल, 53 रन। खैर ये जो ओवर घटा था अक्षय तावरे का 22 रन वाला, उसके बाद में ये कमबैक वाला ओवर गोविंद यूनाइटेड यंगर्स की तरफ से नजर आ रहा है। जहाँ पर पिटाई तय थी वहाँ पर सेकंड लास्ट ओवर ये काफ़ी इंपॉर्टेंट होती है। बोर्ड के ऊपर देखिए 53 रन, लॉस ऑफ 5 विकेट। ये काफ़ी बहार है जनाब। ये गेंद दोबारा डाल लीजिए मिस्टर एक्स्ट्राज यहाँ पर आ रहे हैं। 54 रन लगे बोर्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पे। ये मैदान देखेंगे तो अपने आप में गर्व है। बाराबती के ऐतिहासिक नगरी के ये ऐतिहासिक मैदान है। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम, उसके साथ में एक पश्चिम महाराष्ट्र की सबसे बड़ी टूर्नामेंट राकेश भाई वाल्मीकि युवा मंच अमराई बारामती आयोजित साहिब चषक आप देख रहे हैं। बिल्कुल देखिए जिस टूर्नामेंट के पूरे महाराष्ट्र में चर्चे। वाह, ये कनेक्शन देखिए। आवाज 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 बहुत अच्छी आई थी। ये गेंद गई है आउट ऑफ पार्क। इमरान पठान का बला 6 रन। शायद ये छक्के के साथ में ओवर की समाप्ति होती है 5 के बाद में। अगर देखेंगे इस छक्के के साथ में 5 की समाप्ति भी हो चुकी है। 60 रन लगे बोर्ड के ऊपर, 60 रन, 5 विकेट के नुकसान पे 12 से रन बने। और बल्लेबाजी मार पे देखिए वसीम भाई की अगर बात करेंगे तो तकरीबन 12 गेंदों में 35 रन, 4 छक्के, 2 चौके, 291। और दूसरी तरफ इमरान पठान भी अभी बल्लेबाजी करने के लिए 2 गेंदों में 7 रन, 1 छक्का। बिल्कुल ये अंतिम 6 गेंदें। वो कहते हैं ना, अंत भला तो सब भला इसके ऊपर नजर रहेगी। लेकिन क्या निर्णायक मुकाबला। शायद वसीम भाई की अगर बात करेंगे तो जहाँ पर ऐसे समय में मोइन ने बहुत ही क्लास वाले गेंदबाजी जिसके लिए जाने जाते हैं वो उसके लिए बिल्कुल परिचित है। वैसे ये मैदान में वो कहते हैं ना, आग आग नहीं है, आग की गेंदे, आग के गोले डाले मोइन बागवान ने आज। लेकिन अंतिम 6 गेंदे, लास्ट 6 गेंदे, आप शुरुआत करते किस तरह से वो मायने नहीं है, लेकिन आप खत्म किस तरह से करते वो मायने है। क्योंकि कहते हैं ना जनाब, अंत भला तो सब भला। अंतिम क्षण, अंतिम लम्हे, 60 तक लग रहा था, 60-65 तक एक बड़ा टारगेट अच्छा रहेगा गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती के लिए। लेकिन वसीम ने बहुत ही तगड़ी एक आला आला मर्तबा की बल्लेबाजी मैदान में देख रहे हैं। अब अभिजीत सुतार, मैन फॉर्म काटेवाड़ी बारामती से बिलोंग करने वाले खिलाड़ी अभिजीत सुतार, लेफ्ट हैंड बेहतर गेंदबाज। लेकिन सामने के गुजरान के नायक वसीम शेख। इधर सुतार, सामने वसीम शेख।
पहला गेंद और शायद यहाँ पर क्या कुछ थोड़ा सा लैंड होती है नीचे। बहुत बड़े आप फील अगर देखिए आत्मविश्वास ज़्यादा विश्वास की कमी है, लेकिन थर्ड अंपायर की तरफ रुक किया है। फिर से एक बार देखिए काफ़ी निर्णायक क्षण है, निर्णायक क्षण यहाँ पर नजर आता है। देखिए रेफर कर चुके हैं थर्ड अंपायर की तरफ, जहाँ पर अनमोल पवार आप देख रहे हैं मैदान में, मैदान के बाहर थर्ड अंपायर, लेकिन काफ़ी सारे दर्शक बारामती के इस ऐतिहासिक मैदान के साथ में। बारामती का दर्शक इस टूर्नामेंट को और सक्सेस करता है, क्योंकि ये बहुत ही तगड़ी सोच है। बार बार आते हैं साहिब चषक की अगर बात करते हैं, प्रतिभा इस टूर्नामेंट के अंदर, नियोजन इस टूर्नामेंट के अंदर, जहाँ सपने सच होते हैं वो साहिब चषक है। बिल्कुल देखिए हर एक को अलग अलग प्लेटफॉर्म देने का काम इस साहिब चषक के माध्यम से बार बार होता है। बिल्कुल देखिए एक नए के साथ में नई पहचान बनाने के लिए ये राकेश भैया वाल्मीकि युवा मंच हमेशा तैयार रहते हैं। उनके साथ में इस साथ निभाने वाले कंधे समर्थक भी जुड़ चुके हैं। बिल्कुल देखिए पांचवा पर्व है, पांचवा पर्व में अब तक देखेंगे तो सुपर से ऊपर वाली टूर्नामेंट, महाराष्ट्र की सबसे बड़ी टूर्नामेंट, और बारामती की ऐतिहासिक नगरी में अगर देखेंगे तो जिस टूर्नामेंट के 365 दिन चर्चे चलते हैं, ऐसे साहिब चषक 2023 आप देख रहे हैं। हर साल इस नक्कीच टूर्नामेंट सलीम सर 2 मिनिटं. आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी दरम्यानच्या कालामध्ये सन्माननीय अतिथी पाहुणे आपल्या सगळ्यांसोबत जोडले गेलेत. अर्थात सन्माननीय गणेशभाई काशीद आपल्या सगळ्यांसोबत जोडले गेलेत. त्यांचं या स्पर्धेच्या आतमध्ये मनापासून मनपूर्वक सरचं स्वागत आहे. आपण त्यांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी नक्कीच घेतोय. सन्माननीय सोनू भैया कांबळेंच्या शुभ हस्ते आपण त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या आतमध्ये त्यांचा घेतोय. सन्माननीय गणेशजी काशीद यांचा नक्कीच आपण एक विशेष सन्मान आपण सन्माननीय मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते, सन्माननीय सोनूभैया कांबळे आणि सन्माननीय निहालबाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेमध्ये आलात. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवली आणि या स्पर्धेची नक्कीच मैफिल आपल्या येण्याने नक्कीच रंग भरले. या मैफिलीमध्ये आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक पुन्हा एकदा खूप सारं सहर्ष स्वागत असणार आहे. ये विक्रांत राजे ने कुछ रन अपनी टीम के लिए बचाते हुए एक एक रन बचाइए, एक एक रन सेव कर लीजिए, क्योंकि देखिए निर्णायक क्षणों में बचाए हुए हर काम आपके लिए बहुत बड़ा योगदान बनता है। फिलहाल देखिए 2 के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ बोर्ड की तरफ देखेंगे, नजर डालेंगे तो 62 रन। अंतिम 4 गेंदे अभिजीत सुतार बनाम वसीम शेख, उड़ाया बल्ले के बीचों बीच, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। वसीम शेख का बल्ला माशाल्लाह 6 रन। तरफ कप्तानी पारी 43 रन वाली झुंझारू पारी, 5वां छक्का इनके बल्ले से निकल रहा है। शायद ये खिलाड़ी बहुत ही खास है। कप्तानी पारी, क्या अभिजीत सुतार इनको रोकेंगे? क्या छठा अर्धशतक आएगा इस आज के दिन में? अभिजीत सुतार बनाम वसीम शेख, एक और मरतबा ये बहुत अच्छी गेंद थी। प्रतिभा इस गेंदबाज के ऊपर है, सबसे बेस्ट विकेट टेकर गेंदबाज है बारामती टेनिस क्रिकेट के अभिजीत सुतार। गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती की स्लॉग और स्पेशलिस्ट गेंदबाज है अभिजीत सुतार। 2 गेंद शेष, 68 रन लगे बोर्ड के ऊपर। कितना टोटल बनेगा? क्या 75 प्लस? एक और मरतबा हेलीकॉप्टर शॉट लॉन्ग ऑन रिजन में विक्रांत राजे निम्बाळकर, बिल्कुल देखिए सिंगल अंत में आ गया। सिंगल सिंगल के साथ में 44 रनों पे खेल रहे हैं वसीम शेख, लेकिन लास्ट बॉल, 1 बॉल रिमेनिंग, पहली इनिंग के 1 गेंद शेष है। क्या बनाएंगे विशेष इमरान पठान? बल्ला ऊपर, गेंद बिल्कुल ऊपर है और चेतन काड़ेंगे डाउन दी बॉल, पकड़ा कैच, विकेट का पतन। फिलहाल अगर देखिए बात करेंगे इस नगरी की, अगर बात करेंगे बारामती नगरी के ग्रुप प्रतिष्ठान के स्पॉन्सर सन्माननीय चारुदत्त भाव काळे, इनका भी यहाँ पर शुभ आगमन हुआ है, आपका स्वागत है। फिलहाल देखिए अंतिम गेंद पे विकेट, क्या जबरदस्त है। और उनके साथ में सन्माननीय युवराज भाव काळे, इनका भी यहाँ पर शुभ आगमन हुआ है, आपका भी स्वागत है। फिलहाल देखेंगे तो रुक करेंगे तो कि शुरुआत इतनी अच्छी हुई नहीं थी। मेडन ओवर के साथ में शुरुआत हुई थी, उसके बाद में विकेट गिरना शुरुआत की, और क्या बेहतर बल्लेबाजी की है आज वसीम भाई शेख, प्रभावित किए सारे खिलाड़ियों को। सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय चारुदत्त काळे साहेबांचं आपलं नक्कीच या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या आतमध्ये मनापासून मनपूर्वक सरचं स्वागत आहे. आपण पाहतोय साहेब चषक
आणि त्यांच्या येण्यानं नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्कीच 4 नगले गेलेत. आपलं मनापासून मनपूर्वक पुन्हा एकदा सरचे स्वागत. धन्यवाद. ओ टू मायक्रोफोन. देखिए 70 रन चाहिए अब मुकाबला जीतने के लिए। सर देखिए 36 गेंदे 77 रन आप देख रहे हैं। एक तरफ जबरदस्त टीम गोविंद यूनाइटेड यंगर्स बहुत अच्छे काम किया है गेंदबाजों ने, लेकिन अंत में थोड़े से महंगे साबित हुए। अक्षय तावरे 22 रन आए और विक्रांत राजे के ओवर में 21 रन आए। अभिजीत सुतार भी थोड़े से महंगे साबित नजर आए थे, लेकिन 9 रन अंत में 13 रन आए कुणाल निकम जी के जरिए से, लेकिन थोड़े से महंगे साबित हुए इस ओवर में। इस मरतबा देखेंगे तो अक्षय तावरे 22 रन आए। बल्लेबाजों की बात करेंगे तो बढ़िया फिगर रही टीम के नायक धुरंधर वसीम शेख, जिसके लिए जाने जाते हैं पहचाने जाते हैं। 44 रनों वाली बढ़िया पारी रही। अब 69 रन जुड़ चुके हैं। 70 चाहिए मुकाबला जीतने के लिए। अगर ये मुकाबला जीतते हैं तो बिल्कुल आगे खेलेंगे आज का दिन का अंतिम मुकाबला। और बिल्कुल देखिए आज की नगरी बारामती की नगरी में ऐतिहासिक दर्शकों के लिए वो लफ्ज़ों के जादूगर हैं। और बिल्कुल अगर देखिए वॉइस ऑफ महाराष्ट्र, बिल्कुल देखिए दुबई में भी मराठी का वो बोलबाला जिनके माध्यम से हुआ। और बिल्कुल देखिए दुनिया घूमते रहते हैं ऐसे वॉइस ऑफ महाराष्ट्र सम्मानीय चंदू शेट्टी जी माइक के साथ में जुड़ रहे हैं। हम थोड़ा सा रुक रहे हैं, आप कहीं मत जाइए, देखते रहिए, क्योंकि बारामती नगरी के दो टॉपर टीमें एक दूसरे के सामने। 36 गेंदे 70 चाहिए। चलते हैं माइक के साथ में जुड़ते हैं और टू चंदू सर। When the whistle go. साहेब चषक 2023 आपण पाहत आहात. या स्पर्धेचे आयोजक राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामती. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती या ठिकाणी भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा आपण पाहत आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वाची मॅच सुरू आहे. बारामतीचे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. एका बाजूला जर पाहिलं तर गोविंद युनायटेड यंगर्स बारामती आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर के ग्रुप प्रतिष्ठान हा संघ आपल्याला म्हणजे युवराजजी काळेसाहेब चारुदत्त काळेसाहेब यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला गोविंद सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोविंद युनायटेड यंगर्स बारामती. पहिला डाव ज्यावेळेला झाला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि धावा केल्या गेल्या त्या 69 6 षटकांच्या मॅचमध्ये 70 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. तसं पाहिलं तर चांगली फाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हे आव्हान असताना गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर केवळ बारामतीपुरतंच मर्यादित न राहता बारामतीचं नाव मात्र जो खेळाडू आपल्या फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्रभर देखील घेऊन गेला भारत कदम आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सौरभ दिलदार फलंदाजी त्यांची नेहमीच पाहायला मिळते. यावर्षी मुंबईत देखील काही पावसाळी स्पर्धा ज्यांनी खेळल्या सौरभ. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफला खेळला, रन मिळणार नाहीये. सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे आणि दोन्ही बाजूने टाळ्या तर वाजतील. निर्धाव चेंडू आले, धाव्या जर नाही आल्या, विकेट आल्या तर टाळ्या मात्र के ग्रुप प्रतिष्ठानसाठी वाजतील. परंतु धावा आल्या, षटकार चौकार आले तर मात्र टाळ्या त्या मात्र यंगर्ससाठी देखील वाजताना पाहायला मिळतील. दोन संघांमधील घमासान तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आज बारामती नगरीमध्ये एक भव्य दिव्य आयोजन, ज्या आयोजनाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असते. या स्पर्धेची महाराष्ट्राला प्रतीक्षा असते. या स्पर्धेत असे काही रेकॉर्ड्स आहेत जे मात्र क्रिकेट रसिकांच्या मिड विकेटला जी लहान मुलं आहेत त्यांना सर्वांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. चला त्वरित. तन्वीर गोलंदाजीसाठी
खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेला मिड ऑन आणि विकेटचं पतन, खेळाडू बाद. परंतु दोन्ही टीम बारामतीच्या आहेत, त्यामुळे दोन्ही टीम संघर्ष मात्र या ठिकाणी करणार. नक्कीच एकत्र खेळतात एकाच म्हणजे, आणि दोन्ही टीमला माहिती आहे की कऱ्हेचं आणि निरेचं पाणी कसं आहे. त्यामुळे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि आज उत्कंठा असणार आहे यांचं क्रिकेट पाहण्याची. दोन्ही टीमला एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, परंतु इकडे जर पाहिलं तर पहिल्या षटकात तन्वीरने चांगली सुरुवात करताना पाहायला मिळत. पहिले 2 चेंडू तन्वीर यांचे राहिलेत, परंतु यंगर्स देखील काही कमी नाहीये. आज मजा येईल मॅच पाहायला. संतोष लष्कर यावेळेला फुलटॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉफ तर केलाय, क्षेत्ररक्षक पोचले जरूर परंतु कॅच नाही होऊ शकले. एक एफर्ट चांगले होते पहा, ते धावत गेलेत कुठपासून कुठपर्यंत. कॅच झाली असती तर एक वेगळीच उंची प्राप्त झाली असती या कॅचला, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पाहूया. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ, आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल असेल तर आपल्याला ते जास्त आवडतं, कारण हे आपण अगदी लहानपणापासून पाहिलेलं असतं आणि खेळलेलं देखील असतं. यावेळी ऑफ बाहेरचा चेंडू, पंच गफार सर व्हाईट बॉल कळवत आहेत, आपले हात फैलावत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1ने मात्र पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रेक्षकांची गर्दी लक्षणीय पाहायला मिळते. या मैदानाची बातच न्यारी आहे. पहिली गोष्ट बारामतीचीच बात. गोविंद युनायटेड यंगर्स बारामती. गोविंद युनायटेड या नावाने महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळल्या जातात. आज गोविंद युनायटेड यंगर्स बारामती. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. संतोष लष्कर एक मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. मॅच मध्ये मात्र चुरस वाढताना पाहायला मिळते. वाह. पहिल्या डावात जर पाहिलं तर पहिलं षटक निर्धाव आलं होतं आणि एक विकेटही आली होती मोईन बागवान यांची, आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील जर पाहिलं तर गोलंदाजांनी चांगली केली आहे. 2 विकेट आल्या आहेत आणि 3 धावा केवळ धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे मॅच ऑन आहे. 6 षटकांच्या या मॅचमध्ये काय होतंय पाहायचं आहे. दोन्ही संघ बारामतीचे आहेत आणि आता मॅच जिंकायची असेल तर आपल्याला खेळाडूंना करामती मात्र दाखवावे लागतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताची एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच अमराई बारामती यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. साहेबांची बारामती अगदी लहानपणापासून कुतूहल की साहेबांची बारामती कशी असेल, साहेबांनी केलेला विकास किंबहुना साहेबांचं विजन जर पाहिलं तर संपूर्ण भारत देशासाठी फायदेशीर राहिलं आहे. परंतु बारामती कशी असेल हे पाहायचं लहानपणापासून मलाही उत्कंठा होती, परंतु कधी वाटलं नव्हतं की बारामतीत कॉमेंट्री करण्याची संधी मिळेल. आज ती संधी मिळाली. आज तो दिवस आलाय. साहेबांचं आणखीन एक वैशिष्ट्य, महाराष्ट्रातील गावागावातील कार्यकर्त्यांना ओळखणारा एकमेव नेता असेल त्यांचं नाव आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. यावेळेला फुलटॉस बॉल खराब होता, त्याचा घेतला समाचार आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, चौकार. रणजित जगताप पाटील मैदानाच्या आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला आणि पहिलं षटक
तन्वीर यांच्या माध्यमातून लाजबाब राहिलं. पहिल्या षटकाची ज्यावेळेला समाप्ती झाली, धावसंख्या जर पाहिली तर 7 झाली आहे. चांगली सुरुवात आहे, कारण थोडासा दबाव इकडे जर पाहिलं तर केबी ग्रुप प्रतिष्ठाने निर्माण केला आहे. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट येणं आणि 10च्या कमी रन येणं ही बाब स्वाभाविकपणे तन्वीर यांच्या बाजूने आणि के प्रतिष्ठानच्या बाजूने जाते. परंतु अशा प्रकारचे चढउतार आपल्याला पाहायला मिळतील. गोविंद युनायटेड यंगर्स हा संघ देखील काही कमी नाहीये आणि त्यांच्याकडून देखील प्रयत्न होणार आहे. मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा हल्ले प्रति हल्ले क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे. आणि त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट असेल आणि सलीम सर टेनिस बॉल एवढ्या भव्य दिव्य मैदानावर किंवा स्टेडियमवर असेल तर त्याला काय वेगळीच उंची मिळते आणि ते आज आपण पाहतोय बारामती नगरीमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत. तुषार तावरे गोलंदाजीसाठी. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहिला मिळतोय. सीमारेषा दिशेने निघालाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4 चौकार. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 70 धावांचा करायचा आहे पाठलाग. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत साहेब चषकामध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय के ग्रुप प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड यंगर्स. या बारामतीच्या 2 बलाढ्य संघांमधील लढत. ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे एक संधी होती. या ठिकाणी जर पाहिलं तर तुषार तावरे यांचे कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक केलंय, चेंडू एका चांगल्या पद्धतीने हाताळलाय. बॉलला मात्र कट करण्याचा प्रयत्नही तिकडे केला गेला एक आणि बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने कट करायचं होतं, परंतु चेंडूने गुंगारा दिला. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल. पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेले दोन्ही संघ पहिल्या मॅचमध्ये त्यांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. निमगाव केतकी क्रिकेट क्लब आणि SP ग्रुप दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर पंच पुन्हा हात फैलावत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. सलीम सर, क्रिकेट ग्लोबल झालंय. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर क्रिकेटने वेगळीच उंची गाठली आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेटने चांगली कामगिरी करणारे मात्र आता त्या विभागापुरते सीमित राहत नाहीत. यावेळेला रिवचा फटका, बॉल सीमारेषा पार. कदम, बारामतीचं नाव या देखील खेळाडूने मात्र महाराष्ट्रभर नेलेलं आहे. मला आठवतंय आनंदवाडी ट्रॉफीमध्ये देखील त्यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. आजही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 2 दिवसापूर्वी नाकाला एक मोठी जखम झाली, परंतु त्यातून सावरत असताना आपल्या टीमसाठी मैदानात उतरायचं हेच ध्येय समोर ठेवलं. उतरले मैदानात आणि धुमाकूळ घालतात सध्याच्या घडीला भारत कदम. यावेळेला मात्र पुन्हा कव्हरच्या दिशेने काय देखना फटका खेळलाय, लाजबाब डोळ्यांची पारणं फेडणारा येतोय चौकार. 4 धावा. तर पाहिलं तर दुसऱ्या षटकात गोविंद युनायटेड यंगर्स यांची कामगिरी चांगली होताना पाहायला मिळते. भारत कदम या अगदी सहज सुंदर फलंदाजीचा आविष्कार या ठिकाणी सादर करतायत. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. 70चा करायचा पाठलाग म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. टेनिस बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय. साहेब चषकाचं भव्य दिव्य आयोजन बारामतीमध्ये. यावेळेला देखील आणखीन एक नजाकत भरा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र थर्ड मॅनला. 4-4-4-4 चौकार. चौकार भारत यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला.
या षटकात जर पाहिलं तर 5 चेंडू त्यांनी खेळले आणि त्यापैकी 4 चेंडू सीमारेषच्या पलीकडे चौकारासाठी पाठवले. तुषार पुन्हा एकदा यावेळेला रिवर्स हलूही दिला नाही. हाही चेंडू सीमा रेषा पार चौकार. सामन्याचा टॉस घेतो दोन्ही संघाच्या संगणकाने मी कॉल देतो. NKCC इंदापूर अगेन्स्ट टू SP11 बारामती दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. भारत कदम यांचा धुमाकूळ म्हणजे मिस्टर 360 मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करताना भारत यांना आपण पाहतोय. 5 चौकार तब्बल या षटकामध्ये खेळले परंतु धावसंख्या 28. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कमबॅक करण्याची क्षमता के ग्रुप या संघामध्ये देखील आहे. एखादं चांगलं षटक त्यांनाही मॅचमध्ये घेऊन येऊ शकतं. एखाद दुसरी विकेट त्यांनाही मॅचमध्ये घेऊन येऊ शकते. 2 बलाढ्य संघ ज्या वेळेला मॅच मैदानात येतात ना क्रिकेट दोन्ही बाजूने चांगलंच पाहायला मिळतं. आणि आता पहिल्या षटकात जरी हे क्रिकेट गोलंदाजाच्या बाजूने गेलं होतं दुसऱ्या षटकात भारतच्या बाजूने म्हणजे फलंदाजांच्या बाजूने गेलं होतं. पाहूया काय होईल. रणजित जगताप यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. चला SP11 संगणक चला आपण इथे नाणेफेक घेतोय. SP11 संगणक चला लवकर या. SP ग्रुप 11 कॅप्टन चला आपण विनंती असेल आपण इथे नाणेफेक घेतोय. वेळेला मात्र फटका फसताना पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक ओहो पोचले चेंडूच्या खाली आणि आणखीन एक विकेट. बारामती अगेन्स्ट टू NKCC इंदापूर या दोन्ही संघांच्या दरम्यान आपण पाहतो पुढच्या मॅचची अर्थात टॉस आता नाणेफेक नक्कीच घेणार आहोत. सन्माननीय गणेश भाई आपणास विनंती असेल आपण म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्यांच्यासोबत सन्माननीय सोनूभैया कांबळे त्यांच्याबरोबर सन्माननीय अभिजितजी काळे आपणास देखील विनंती असेल की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभहस्ते देखील या सामन्याची नाणेफेक होईल. आपण पाहतोय अर्थात साहिब चषक 2023 पर्व क्रमांक 5 आणि पर्व क्रमांक पुढच्या मॅचची आपण पाहतो लढत नक्कीच इथे आपल्याला नाणेफेक इथे घेतोय. नक्कीच टॉस का बॉस कोण असणार. छापा की काटाट नाणं तर उडालंय आणि छापा नक्कीच टॉस जिंकलाय ते NKCC इंदापूर या संघानं. प्रथमतः आपण पाहतो इथे नक्कीच आपण नाणेफेक जिंकली आहे. काय डिसिजन असेल आपला. डिसिजन आमचं फिल्डिंगच असेल. ओके त्यानंतर आपण पाहतो नक्कीच SP11 हा संघ देखील आपला फलंदाजी करण्याचा नक्कीच तुमच्याकडे टार्गेट असणार आहे. 6 षटकांची मॅच असणार. आपल्याला किती धावांपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट असणार आहे आपला. एक 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे नक्कीच आज दिवसभरामध्ये जर प्रत्येक संगणकाला जर विचारला आपण त्यावेळेस प्रत्येक संगणक 60 70 80 या दरम्यान बोलतो कारण की त्यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये सगळेच संघ हे मातब्बर आहेत. त्यामुळे आपण पाहतो नक्कीच ज्यावेळेस मातब्बर संघ एका स्पर्धेमध्ये सहभाग घेतात त्यावेळेस मात्र ही स्पर्धा मोठी होत असते. आणि आपण पाहतो नक्कीच पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टुर्नामेंट. आपण जास्त वेळ न घेता दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात समर्थन कक्षामध्ये अर्थात सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सरांकडे. धन्यवाद. या वेळेला मात्र आक्रमण केलंय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. कॅच जरूर सुटली आहे परंतु 6 धावा जाण्यापासून मात्र बॉलला नक्कीच या ठिकाणी अडवलंय.
क्षेत्ररक्षक नाराज असतील, कदाचित या ठिकाणी कॅच झाली असती तर विकेटही मिळाली असती महत्त्वपूर्ण, आणि ती देखील जर पाहिलं तर भारत कदम यांची होती. भारत कदम आणि जोडीला जर पाहिलं तर आता आलेत बारामतीचा असा खेळाडू ज्याने मात्र बारामतीचं नाव क्रिकेटच्या नकाशावर महाराष्ट्रभर दुमदुमलंय, आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील नाव अक्षय तावरे. नक्कीच दुर्गापूरच्या कलकत्त्याच्या स्पर्धेत देखील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये दुबईमध्ये देखील त्यांना जरूर पाहाल असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव अक्षय तावरे, परंतु गोलंदाज देखील काही कमी नाही ज्यांनी बारामतीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नेलंय. अभिजित एकशिंगे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, भाग्यशाली राहिले क्षेत्ररक्षक नव्हते तिकडे. सीमारेषच्या दिशेने जाणारा बॉल मात्र अडवण्यात यशस्वी झालेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली गेली. काय जबरदस्त मॅच सुरू आहे. हल्ले प्रति हल्ले, एक मारण्यासाठी एक टोलावण्यासाठी सज्ज आहेत, दुसरे मात्र त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक या ठिकाणी 3 षटकं संपतायत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती म्हणजे 32 धावा झालेल्या आहेत, आणि या मॅचला जिंकण्यासाठी 3 षटकं अजूनही बाकी आहेत, आणि धावांची आवश्यकता आहे ती 38 धावांची आवश्यकता अजूनही, म्हणजे ही मॅच ऑन आहे. अभिजित सरांनी काय षटक टाकलंय या षटकामध्ये, अभिजित एकशिंगे यांनी धावा दिल्या आहेत त्या केवळ 4 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत, आणि आपल्या टीमचं कमबॅक देखील केलेलं आहे. त्यावेळेला PTPL बारामती संघाने जिंकली, त्याच्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. चेतन काळंगे यांचा देखील मोलाचा वाटा राहिलेला आहे, आणि आज जर पाहिलं तर याच ठिकाणी ते दोघे एकमेकांच्या विरोधात देखील उभे ठाकलेले आहेत. अक्षय तावरे, भारत कदम, जे 2 भन्नाट फॉर्मातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु आता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल, पुन्हा एकदा तन्वीरला आणलं जाईल का, अभिजित यांचं एक षटक तर चांगलं राहिलं आहे. या सगळ्या रणनीत्यांचा खेळ आहे, कारण क्रिकेटच्या खेळात केवळ बॅटिंग आणि बॉलिंग करून चालत नाही, तुम्हाला रणनीत्या बनवाव्या लागतात. कोणत्या वेळेला कोणत्या गोलंदाजाला आणायचं, कोणता क्षेत्ररक्षक पुढे उभा करायचा, कोणत्या वेळेला कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध कोणता बॅटर पाठवायचा, कर्णधाराला ही रणनीती करावी लागते. म्हणून संघातील एका प्रमुख खेळाडूला कर्णधार केलं जातं. आज भव्य दिव्य आयोजन आपण बारामती नगरीमध्ये पाहतोय. साहेब चषकाचं आयोजन. साहेब तुमच्या आमच्या सर्वांसाठी खूप काही आहेत. साहेब म्हणजे राजकारणातील एक चालतं बोलतं विद्यापीठ. त्यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे केव्हाच पूर्ण होऊन गेली, आणि कोणतीही एकही राजकीय निवडणूक पराभूत न होता मग जो विजयाचा वारं जो आहे मात्र तो निष्कळपणे उधळत राहिला, आणि ज्या पद्धतीने त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. विविध भागात, गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील असा एकमेव नेता असेल तो मात्र नावाने ओळखणारा, नाव शरदचंद्र पवार साहेब. नक्कीच अगदी भारतातच नाही तर जगभरामध्ये साहेबांची ख्याती आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आली आहे विकेट, महत्वाची विकेट. मॅचला पुन्हा कलाटणी. पाच चौकारांसह 21 धावांची खेळी, त्यामध्ये लगातारचे 4 चौकार देखील सामील होते. माघारी परत आहेत, परंतु आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे. परंतु मॅच ऑन आहे, आणि आता मैदानाच्या आतमध्ये चेतन काळंगे जाताना पाहायला मिळतील. याही खेळाडूंच्या नावाभोवती खूप मोठं वलय आहे. मॅच नक्कीच विविध स्पर्धा, मग PTPL स्पर्धा असू देत, आणि मला अगदी मागील मे महिन्याची आठवण सांगेल, शिवसंग्राम चषक जी लांडेवाडी या ठिकाणी झाली होती आंबेगाव तालुक्यामध्ये. बारामती संघाला संकटातून अगदी लिलय या SPL मध्ये बाहेर काढलं होतं. अशा एक ना अनेक खेळ्या त्यांच्या देखील आहेत ज्यांनी टीमच्या मदतीला धावून आले आणि आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली. परंतु इकडे जर पाहिलं तर तन्वीर गोलंदाजीसाठी आलेत, आणि तन्वीरने आणखीन एक विकेटही घेतलेली आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, हात फैलावतायत पंच, व्हाईट बॉल घोषित करतायत, समीकरण बदलतंय, धावसंख्या 1ने पुढे जाते 33 वर. एक चेंडू निर्णायक असणार आहे, तो काळजीपूर्वक टोलवावा लागेल. त्याचबरोबर गोलंदाजालाही एक चेंडू विचारपूर्वक टाकायचा आहे, योग्य ठिकाणी टाकायचा आहे, मोठ्या फटक्यापासून वंचित राहायचं आहे. तन्वीर, ओहो, 1 2 3, आणि काय एफर्ट्स दाखवले गेले. चेतन काळंगे सारखी एक मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते, आणि रिले कॅच या ठिकाणी पाहायला मिळाला.
कॅच सुटली नाही, हातातून निष्ठत होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवले आणि शेवटी चेंडू पकडलाच. बाजूला जर पाहिलं तर पहिला वसीम यांच्या हातातून चेंडू निसटला, परंतु ते एलिव्हेशन जी उंची दिली त्या कॅचला ती मात्र गेली युवराज काटे यांच्या दिशेने आणि त्यांनी देखील काय एफर्ट्स दाखवले. पहिला प्रयत्न सुटला, दुसऱ्या प्रयत्नात सुटला, परंतु तदनंतर पकडला. म्हणजे तो चेंडू परीक्षा पाहत होता क्षेत्ररक्षकांची, इकडून तिकडे, परंतु शेवटी मात्र तो पकडलाच गेला. परंतु मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. गोलंदाज तन्वीरचं कौतुक करावंच लागेल, कारण त्यांनी आतापर्यंत 4 विकेट घेतलेले आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे, ती तब्बल 37 धावांची आवश्यकता आणि चेंडू बाकी आहे ते 16 चेंडू 37. मॅच संपलेली नाहीये. या 4 चेंडूत 1-2 मोठे फटके आले तरी मॅच ऑन राहू शकते आणि फलंदाजीसाठी येत आहेत आसिफ सय्यद. नक्कीच मॅच फिनिशर आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, परंतु तन्वीरच्या वेगाचा आणि तन्वीरच्या गोलंदाजीचा बोलबाला आणि इकडे जर पाहिलं तर क्रेग ग्रुपच्या फिल्डिंगचाही बोलबाला आहे, हे तेही विसरून चालणार नाहीये. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू रिच करण्याचा प्रयत्न, पंच वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 36ची आवश्यकता अजूनही आहे. 16 चेंडू 36 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईट बॉल या ठिकाणी वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत. त्या प्रयत्नात मात्र दिशेवरचं नियंत्रण देखील हटताना पाहायला मिळतं. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 35 झालेले आहेत, 35 बाकी आहेत. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. बॅटचीकडे घेत चेंडू पाठीमागे जाईल. दबाव मात्र थोडासा पाहायला मिळतोय. रन आल्या तर दबाव फिल्डरवर जाईल, परंतु नाही आल्या तर तो बॅटरवर राहणार आहे. कोण जिंकणार ही मॅच? एका बाजूला जर पाहिलं तर के ग्रुप प्रतिष्ठान, एका बाजूला गोविंद युनायटेड यंगर्स बारामती. दोन्ही बारामतीच्या संघांमधील तुल्यबळ लढत आपण पाहतोय. कधी बॅट्समन कधी बॉलर. तन्वीरने मात्र खूप प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. समोर आहेत आसिफ. यावेळेला आसिफ यांच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय. कट केला आणि सीमारेषेच्या दिशेने निघाला आणि सीमारेषा पार 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 चौकार. वाह, मॅच मधील रंगत वाढवताना पाहायला मिळत आहेत. आसिफ या ठिकाणी समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचेल धावसंख्या ती 39. अजूनही 14 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. खूप महत्वपूर्ण असणार आहेत हे क्षण. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी गोलंदाज कधी फलंदाज, कधी गोविंद युनायटेड यंगर्स तर कधी मॅच आपल्याला जाताना पाहायला मिळते. के ग्रुप प्रतिष्ठान बारामती यांच्यातील मॅच आपण पाहतोय. प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बारामती म्हटलं तर क्रिकेट प्रेम खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि विशेष म्हणजे तालुकानिहाय क्रिकेट ज्यावेळेला होतं ना, महाराष्ट्रामध्ये ताकदवर तालुकानिहाय क्रिकेट संघांमध्ये बारामतीचं नाव घेतलं जातं. आता राजकारणाच्या बाबतीत तालुकाच नाही, राज्यच नाही, तर देशच नाही, तर जगभर बारामती प्रसिद्ध आहे. त्याचं कारण आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. आसिफ यांचा रिवर्स खेळायचं होतं. टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय, यष्टीरक्षकांच्या हातात जातोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आहे तन्वीर. आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलताना पाहायला मिळालेलं आहे. 31 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचे 13 चेंडू आणि 31. कोणता संघ मॅच जिंकेल? साहेब चषक. यावेळेला आक्रमण, बिग हिट, मोठा फटका आणि बॉल सीमा रेषा पार. षटकार.
संकटात होता, अशी मदतीला धावून आले आणि काय 2 स्ट्रोक खेळलेत. मॅच ऑन ठेवली आहे. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने जाणारीच आहे, कारण धावसंख्या झालेली आहे ती 45. अजूनही 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. के ग्रुप प्रतिष्ठान देखील मॅचमध्ये आहे, कारण युवराजी काळेसाहेब, चारुदत्त काळेसाहेब यांचा संघ के ग्रुप प्रतिष्ठान. दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड, गोविंद सरांचा संघ पाहायला मिळतोय, गोविंद युनायटेड यंगर्स. क्रिकेटमधील घमासान आणि अशाच प्रकारच्या मॅच पाहण्यासाठी तर प्रेक्षक मैदानात येतात. आपला वेळ काढून, कामातला वेळ काढून, शेतीतला वेळ काढून मैदानात येतात या मॅचेस पाहण्यासाठी. असं काही नाही की फक्त लेदर बॉल क्रिकेटच आनंद देतं. आपलं टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा सलीमबाई खूप आनंद देतं, कारण तासन तास जे मैदानात येत नाहीत ना, आपला मोबाईलचा डाटा घालवतात आणि मोबाईलमध्ये आपली मॅच नसेल तर दुसरी असेल तरी ते पाहत राहतात. ही टेनिस क्रिकेटची जादू आहे आणि टेनिस क्रिकेटची एक मोठी क्रीडा स्पर्धा ज्याच्यावर महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आज बारामती साहेब चषक. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलाय फटका. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले देखील. हो, काय कॅच घेतली आहे. मयूर मासाळे यांच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल. मोठी विकेट. अक्षय तावरे मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. वा, मिळते, रंगत पाहायला मिळते. असं वाटत होतं मॅच गोविंद युनायटेड यंगर्सच्या बाजूने झुकली. त्याच वेळेला जर पाहिलं तर अभिजित एक शिंगे आले आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट, म्हणजे पहा, प्रवृत्त केलं. असं वाटलं बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे, परंतु काय कॅच घेतली आहे तिकडे. मयूर मासाळे यांनी घेतलेली कॅच. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. अशा प्रकारच्या कॅचेस मॅचेसच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातात, परंतु मॅच संपलेली नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल निकम. आता पाहूया, 2 साहेब एकमेकांच्या विरुद्ध. एक साहेब बॉलिंग करतील, एक साहेब बॅटिंग करतील. पाहूया जिंकणार कोण. आणि मगाशी या उलट होतं. आता पाहूयात, अभिजित एकशिंगे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. बारामतीचा असे एक गोलंदाज. नक्कीच पहिल्या डावात कुणाल यांनी त्यांची विकेट घेतली होती. आता काय होते पाहिजे. समीकरण बदलतंय. 11-25. 11 चेंडू 25 धावा. 25 धावा 11 चेंडू. बारामतीच्या 2 टीम एकमेकांच्या विरुद्ध. साहेब चषक 2023. ओहो, पहिलाच बॉल थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. अभिजित एकशिंगे, ज्यांनी देखील बारामतीच्या गोलंदाजीची धुरा कित्येक वर्ष सांभाळलेली आहे. पहिला बॉल निर्धाव येतोय. काय गोलंदाजी. या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील केवळ 4 रन त्यांनी दिलेले आहेत. निर्धाव चेंडू येतोय. 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता. गोविंद युनायटेड यंगर्स आणि दुसऱ्या बाजूला के ग्रुप प्रतिष्ठान. ओहो, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चांगला चेंडू. कौतुक करावं लागेल अभिजित एकशिंगे यांचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे त्यांनी. टाळ्यांचा गजर देखील त्या ठिकाणी त्यांच्यासाठी होतोय, परंतु मॅच संपलेली नाहीये. अशा प्रकारच्या मॅच कशा जिंकायच्या या कुणाल निकम यांना माहिती आहे, आसिफ सय्यद यांना माहिती आहे. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा सामना आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. बारामतीचं क्रिकेट आज आपण पाहतोय. कुणाल, अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावर आहे. या अगोदर ते पूर्ण केलंय, आताही केलं जाईल का. अभिजित एकशिंगे विरोधात कुणाल निकम. रिवर्सचा फटका, भिरकावून दिला बॉलला. सीमा रेषा पार. षटकार. अजूनही जर पाहिजे तर 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट सुरू आहे. पुन्हा रिवर्स, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक मयूर मासाळ घेतात. पुन्हा एकदा कॅच सामन्याने घेतली. पुन्हा एकदा कलाटणी विकेट.
ने बॅटरवर मात केली. रिव्हर्स खेळणार याचा अंदाज आला होता. तिकडे क्षेत्ररक्षकही तैनात ठेवला होता. रिव्हर्स खेळण्याचा त्यावेळेला तुमचा फटक्याची दिशाही तेवढीच योग्य राहावी लागते. यावेळेला टायमिंग नाही करू शकले, दिशा योग्य नाही देऊ शकले कुणाल. परंतु या अगोदर एक चांगला फटका आला होता. मॅचमध्ये रंगतता मात्र कायम राहताना पाहायला मिळते आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. या मैदानाला अशा प्रकारच्या मॅचेस काही नवीन नाहीयेत आणि आणखीन एक जबरदस्त मॅच राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा साहेब चषक 2023 आपण पाहत आहोत. तब्येत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मोईन बागवान बॅटिंगसाठी गेलेले आहेत. जोडीला आसिफ सय्यद अनुभवी तर आहेतच आहेत, परंतु अभिजित एक शिंगे ज्यांनी मात्र बारामतीला खूप सारं क्रिकेट जिंकून दिलंय. बारामतीच्या क्रिकेटचं एक वैभव आहे अभिजित एक शिंगे आणि आज जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्यांच्याकडून लाजवाब गोलंदाजी. एक्कावन्न धावा झालेल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 70 धावांचा करायचा आहे पाठलाग. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. जबरदस्त आयोजन, जबरदस्त मॅचही पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दीही लक्षणीय आहे आणि आता मोईन बागवान गोविंद युनायटेड यंगर्स बारामती. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहिलं म्हणजे के ग्रुप प्रतिष्ठान बारामती यांच्यातील भव्य दिव्य सामना पाहायला मिळतोय. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. चुरशीचा सामना. मोईन बॅटिंगसाठी तर अभिजित गोलंदाजीसाठी आहेत. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, त्याच्यावर केलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर पाहत राहिले. बॉल सीमा रेषा पार. होऊ शकतं जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की काय होईल. एक ग्रुप प्रतिष्ठान जिंकेल की गोविंद युनायटेड यंगर जिंकेल याचा काही नेम नाही. पाहूयात. चांगले गोल चेंडू टाकले, चांगल्या गोलंदाजी केली, विकेट आल्या तर मात्र गोलंदाजी करणारा के ग्रुप प्रतिष्ठानही जिंकू शकतो. काही फटके आले तर मात्र मॅच गोविंद युनायटेड यंगर्स देखील जिंकू शकतो. कधी इकडे तर कधी तिकडे रंगलाय क्रिकेटचा सामना. बारामतीकर आनंद घेतात या जबरदस्त सामन्याचा. कोण जिंकणार या मॅचला. जबरदस्त प्रेक्षकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. 6 चेंडू मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता. चेंडू दिलाय शेवटच्या षटकामध्ये. पाहूयात इम्रान पठाण. चेंडू नाही तर टीमचं भवितव्य दिलेलं आहे तुमच्या हातामध्ये. पाहूया काय होईल. बॅटिंगमध्ये तर चांगली कामगिरी केली आहे, बॉलिंगमध्ये काय करतात पाहिजे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोईन यांचाही आत्मविश्वास वाढला असेल. मागील मॅचमध्ये देखील ते 2च बॉल खेळले परंतु एक षटकार मारला. या मॅचमध्ये देखील आल्या आल्या पहिल्या बॉलवर चौकार मारलाय, म्हणजे त्यांचाही आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आसिफ देखील काही कमी नाहीयेत. एक चौकार त्यांच्याही बॅटमधून आलेला आहे. तर पाहूया. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या या स्पर्धेचा दर्जा उंचावणारा सामना देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना उत्कंठा होतीच होती अशा प्रकारची मॅच होईल आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅटिंगसाठी आसिफ सय्यद, बॉलिंगसाठी जर पाहिलं तर इम्रान पठाण. 2 बारामतीचे नामवंत खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. एक ग्रुप प्रतिष्ठान एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड यंगर्स बारामती यांच्यातील मॅच 6-15. पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पकडतायत कॅच. आली विकेट. आसिफ सय्यद आउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अभिजित सुतार, मॅन फ्रॉम काठेवाडी. चला, आज साहेबांच्या तालुक्यात क्रिकेटही समालोचन करायला मिळालं आणि साहेबांच्या गावचा मूळचा खेळाडूही पाहायला मिळाला. जवळत मॅचच्या दिशेने मॅच संपलेली नाहीये. अभिजित सुतार, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी. मोईन जोडीला आहेत. 15 धावांची आवश्यकता, 5 चेंडू बाकी आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी झाली. गोविंद युनायटेड यंगरच्या बाजूने मॅच जाऊ शकते आणि जर या ठिकाणी विकेट आल्या तर मॅच जर पाहिलं तर या ठिकाणी के ग्रुपच्या बाजूने देखील जाऊ शकते. युवराज काळे, चारुदत्त काळे यांचा संघ के ग्रुप प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोविंद सर यांचा गोविंद युनायटेड यंगर्स यांच्यामधील मॅच पाहतोय आपण. आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते. सातत्याने दोलायमान होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी इकडे तर कधी तिकडे. 5 चेंडू शेवटचे आणि 15 धावांची आवश्यकता. इम्रान पठाण रणनीती बनवतायत. वासिम मात्र त्यासाठी प्रयत्न करतायत. पाहूया काय होईल येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. मॅच जाईल कोणत्या दिशेने पाहत राहा. साहेब चषक 2023. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आणि स्ट्राईकवर येत आहेत मोईन. आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 14 धावांची आवश्यकता. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेड लावून सोडलंय तोच क्रिकेटचा खेळ बारामतीमध्ये आज आपण पाहतोय. साहेब चषकात आपण पाहतोय. महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामती यांच्या माध्यमातून पाहतोय. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आपण पाहतोय. आणि शरदचंद्र पवार साहेब या देशाचे नेते यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मोईन वर्सेस जर पाहिलं तर इम्रान. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एफर्ट चांगले होते. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला परंतु तिकडे थांबवलं जात आहे. समीकरण मात्र पुन्हा बदलेल. एका बॉल नंतर समीकरण बदलताना पाहिलं मिळत आहे. चेंडू जर पाहिलं तर अजूनही 3 बाकी आहेत. 13 धावांची आवश्यकता. अभिजित यांच्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमता या ठिकाणी दाखवावं लागेल. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. इम्रानने तर चांगली कामगिरी केलेलीच आहे परंतु अभिजित यांनाही करावी लागेल. आपल्या टीमसाठी गोविंद युनायटेड यंगर्ससाठी मोठा फटका खेळावा लागेल आणि हीच ती वेळ. हो, यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि आता मात्र लेग बायच्या स्वरूपातील एक धाव मॅच शेवटच्या 2 बॉलवर जाताना पाहिलं मिळते. जिकडे धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 12. अशा प्रकारच्या मॅचेस देखील या मैदानामध्ये जिंकल्या गेलेल्या आहेत. षटकार ठोकावे लागतील. 2 पाविया ठोकले जातील का? युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. मोईन बागवान गोलंदाजीत तर नक्कीच करामत केली आहे. मेडनोर याच मॅच मध्ये टाकली आहे. फलंदाजीत कारनामा करतील का? शेवटचे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता. साहेब चषकाची एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. नक्कीच 2 चेंडू 12 धावा आणि ते देखील बारामतीमध्ये. क्या बात है सलीम सर. तव्यात मॅचच्या दिशेने इम्रान, मोईन इम्रान. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने परंतु मोठ्या फटक्यात नाही खेळू शकले आणि आता मॅचची औपचारिकता या ठिकाणी राहिली आहे. के ग्रुप प्रतिष्ठान हा संघ देखील मात्र तेवढ्याच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. काही छोट्या छोट्या चुका झाल्या आणि त्या चुका मात्र या ठिकाणी गोविंद युनायटेड यंगर्सला मात्र भावल्या परंतु नव्याने कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्याकडे. परंतु मॅच संपलेली नाहीये. एक चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि या मॅचला के ग्रुप प्रतिष्ठान बारामती युवराजी काळे, चारुदत्त काळे अँड कंपनी जिंकतायत. वसीमच्या नेतृत्वाखाली संघ मात्र या ठिकाणी मॅच जिंकताना पाहायला मिळतोय. गोविंद युनायटेड यंगर चांगले खेळले परंतु थोडक्यात पराभव झालाय परंतु अजूनही त्यांना पुढे संधी असणार आहे. पाहूया त्या मॅच मध्ये काय होईल. दोन्ही संघ एकमेकांना हस्तांदोलन करायचंय.